नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. मिलन चौकातील बेशिस्तीवर पोलिसांचा दणका, 40 दुचाकीवर कारवाई, हॉटेल दुकाने बंद. रात्रीच्या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवा अशी मागणी. जुना जालना भागातील मिलन चौक परिसरातील वाढती गर्दी, रस्त्यावर अवास्तव्य उभी केलेली जाणारी वाहने आणि वारंवार होणाऱ्या किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री धडक कारवाई केली. रस्त्यावर उभ्या असलेल्या सुमारे 40 दुचाकीचे पल्सर कॅब काढून कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील काही हॉटेल्स व दुकाने बंद करण्यात आली. मिलन चौक परिसरात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असून रस्त्यावर वाहने उभी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. याशिवाय शिवीगाळ, किरकोळ वाद आणि काही ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याने कायदा सुव्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात होती. विशेषतः हॉटेलसमोर मोठ्या संख्येने दुचाकी उभ्या राहत असल्याने महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या कारवाईचे स्वागत, सातत्याची अपेक्षा. पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केलं आहे. मात्र ही कारवाई केवळ 1-2 दिवसापुरती मर्यादित न राहता नियमित गस्त आणि वाहतूक शिस्तीवर सातत्याने लक्ष ठेवावी अशी मागणी होत आहे. हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांसमोर रस्ता अडवून वाहने उभी राहत असल्यास संबंधित आस्थापनांनाही नियमांचं पालन करण्याच्या सूचना देऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. कारवाईला विरोध करण्यापेक्षा नियमांचं पालन महत्वाचं. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांनी कारवाई केली असेल तर त्यात अनावश्यक हस्तक्षेप करू नये अशी भूमिका काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र कोणत्याही व्यक्तीवर केवळ कारवाईला विरोध केल्यामुळे दोषारोप न करता प्रत्यक्ष घटना घडल्यास पुराव्याच्या आधारे संबंधितावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. मोठी घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई गरजेची. मिलन चौकात पुन्हा गर्दी वाढू नये, रस्त्यावर वाहने अवास्तव्य उभी राहू नये आणि वादाचे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मोठी घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती घडू नये यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक प्रभावी ठरेल. त्यामुळे मिलन चौकातील पोलिसांची ही मोहीम पुढेही कायम राहणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.